बापाने आशीर्वाद पण दिला. जो बाळा जो जो रे जो. नमस्कार मंडळी, कोकणचा आदर्श युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. आणि कोकणचा आता 4चा टायमिंग झाला आणि आता आमचं जायचं झालं स्टेशनला. कारण आमचं संध्याकाळच्या स्टेशनला ब्रिजवरती मार्केट भरतात. म्हणजे आता बाजार म्हणजे एकदम पूर्ण मोठा बाजार नाही, तर थोडासाच बाजार भरतो, जे की आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या भाज्या किंवा इकडच्या तिकडच्या वस्तू अशा स्वस्त दरात भेटतात. त्याच्यामुळे मग आम्ही मार्केट सोडून स्टेशनला जाण्याचं आम्हाला बरं पडतं. पाऊस पण बरा आहे आणि सकाळपासून जास्त पाऊस पडला, त्याच्यामुळे रस्त्याला चिखल नसेल. आणि ते पाऊस असला की मग एकदम जायला पण कंटाळा येतो आणि मग सगळं चिखल वगैरे कपडे वगैरे खराब होतं. त्याच्यामुळे म्हटलं की आज जाऊया, दिवस झाले आमचं, आज जाऊया उद्या जाऊया, पण पाऊस असतो त्याच्यामुळे जाता येत नाही. म्हणून आईला सांगितलं की आज पाऊस वगैरे आहे, त्याच्यामुळे मग आई बोलली की चालेल जाऊया. मग मी पण आता निघालो तिकडं. आता आपल्याला गावाकडे जाऊन पूर्ण खरेदी वगैरे करायला टाईम नसणार आहे, कारण आम्ही जाणार आहोत. तरी पण मी तर 26 तारखेला जाणार, बाकीचे घरचे कधी जाणार ते काही मला माहीत नाही. तर 27 तारखेला आपल्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे, तर त्याच्या निमित्ताने मग मला आत्ताच काय त्याची खरेदी वगैरे करून घ्यायला लागेल. आणि आज मला आई देणार आहे त्या ब्रिजवरती, जिथे की सगळे बाजार वगैरे बसतात ते, आणि बाकीचे सगळे म्हणजे रस्ता वगैरे आई दाखवतो. कारण लास्ट टाईमला मी आईला घेऊन आलेलो, सो आई बोलली की आज मी तुला नेते, रस्ता वगैरे तू काही सांगू नकोस. आणि आई मला पहिल्याच ब्रिजवरनं बरोबर आणलेलं आहे, तिथे की गर्दी नसते. दुसऱ्या ब्रिजवरती गेलं की खूप गर्दी वगैरे असते, त्याच्यामुळे माणसात जरा कंटाळा येतो. बघूया तिथे की नाही ते आईला बरोबर. आणि हा तो ब्रिज आहे ज्या ब्रिजला गर्दी कमी असते. तर आता आमची खरेदी वगैरे सगळी करून झालेली, भाजी वगैरे घेऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालेले घरी. आणि हे आमच्या समोर ईस्ट साईडचं तिकीट काउंटर. वडापाव फक्त 10 रुपये, समोसा 20 का 30, कटलेट 10 रुपया, 10 रुपया 10 रुपया, समोसा 20 का 30, कटलेट 10 रुपया, 10 रुपया 10 रुपया, वडापाव 10 रुपया, वडापाव फक्त 10 रुपये, समोसा 20 का 30, कटलेट 10 रुपया. 15 तारखेला आहे ना दहीहंडी? नाही, दहीहंडी रक्षाबंधन आहे. 15 तारखेला गोकुळाष्टमी आणि 16 तारखेला दहीहंडी. हात लागले जाम दुखायला.
आता आम्ही निघाले, घरात हात पण लागले जाम दुखायला. आईन सगळी पिशवी माझ्याकडे दिली आहे. आल्यापासून मुंबईला आईन मला चांगले आम्हाला कामं लावली आहेत मस्तपैकी. स्टेशनला सांगते जावं खाऊया स्टेशनला जाऊन खाऊया आणि तिकडे येऊन मस्तपैकी कामं करून पिशव्या पकडायला लावते जर भाजीच्या सगळ्या. तर कधी घरात जर असं झाले हात जाम दुखायला लागले जर झाले सामानच्या. तर आता आम्ही चाललेलं आहे त्याकडेच जे की जवळ राहते तर की जेवण वगैरे झालेलं आणि खूप दिवस म्हटलेलं की आज जाऊया उद्या जाऊया, पण काय त्या कामातला टाईम भेटत नव्हता. घरची कामं खूप होती त्याच्यामुळं तर आज टाईम भेटला आहे. म्हटलं त्याला पाऊस पण उघडा आहे म्हणून आता जाऊन येऊया लवकर. आणि तो आईची कामं पण आहेत. तर तरी सियाकडे जायचं, थोडं टाईमपास करायचा. झोपली असेल ना सिया? झोपली असेल. तिला तर काय आमच्याकडे यायला टाईम भेटत नाही, बिझी माणूस खूप. पण म्हटलं मग राहू दे आपणच जाऊन येऊया तिकडे. सोबतच आता गणपतीच्या गावी पण जायचं आहे. त्याच्यानंतर ती जर गेली लवकर तर मग काय भेटणार नाही. मग आमचं आठवड्यातून एकदा फेरी असतेच. तर आता आम्ही आत्याच्या बिल्डिंगमध्ये पोहोचलेलं आहे आणि इथं लिफ्टची वाट बघतोय. आणि इथंच खाली मांजर पण भेटली, चांगली होती. 2 एक सोनेरी पांढऱ्या कलरची. जसं आमच्याकडे सेम होतं गावाला, पण मुंबईला यायचं होतं म्हणून आम्ही ते एका मित्रांनी देऊन आलो. नाहीतर त्या असं तिकडे ओरडत बसलं असतं. वाज गेला. तर आता लिफ्टमध्ये आलेलं आहे आम्ही आणि खायला लावूया. वाज पण येत नाही ना ते आता सिया येत नाही ना, मग सिया तर फुल होतं ते. आणि आई बोलते ह्या मोठ्या माणसाच्या चपला बा सोनेरी पांढऱ्या एकदम अशा सोन्याच्या चपला घालते सिया आमची. बियर आहे आणि तुझा आणि आमच्या सियाचा पिक्चर आहे. आमच्या कुठं आहे संसार निघाला एवढा टीव्हीवर अगं ए आत्या ना काय आत्या तिथे भाजी जराशी खेळातही नाही खाणार. छोटे असे शिंदे आता सियाचं चाललंय जेवण. आई गेली तू नाही जेवण नाही जेवणार. माणसं असल्या तिला जास्तीत जोड जोडतो. जेवायला ये. अगरबत्ती आहे डोक्यात पडेल. डोक्यात पडेल. टीका लावायचा आहे. ते पप्पान बघितलं ना मारल नाही झेपत तरी पण घ्यायचा. शिया गाई करा आता. गाई चालाकी जास्त झाली. तर आता आमचं सगळं फिरून वगैरे काय वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या ते घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेले घरी. मजा आली सियासोबत खेळायला. खूप दिवस भेटली नव्हती त्याचं, कारण आम्ही जेव्हा जायचो तेव्हा ती जेवून वगैरे झोपायची. तर आज मस्तीच करत होती. तर तुम्हाला पण बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. आणि आता चहाचा पण टायमिंग झाला. आता गेल्या घरात पहिले चहा घालतो. नमस्कार मित्रांनो, इट्स अनदर डे मध्ये मी आता आलो आहे हात्याच्या घरात. कारण आज आहे आपली गोकुळाष्टमीचा आदला दिवस, म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म जो की 12 वाजता होता. तर त्याच्याच पूजेसाठी आम्ही आत्याच्या घरात आलेला आहे. आणि कारण आमच्याकडे श्रीकृष्णाची मूर्ती नव्हती तर आत्याला फोन केला तर आत्या बोलली की आमच्याकडे दीदी आणि आई बोलली की आपण तिथे जाऊन पूजा करूया. तर त्यासाठी मी आता जेवलो आणि पप्पा घरी झोपलेत. आम्ही आई आणि दीदी अशा आम्ही तिघांनी मिळून आत्याकडे आलेले आहे.
ही आहे आमच्या घरातली छोटी पुकी. बघा बघा. नाही 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 असं नको बुवा होतो बुवा. हा बघा मूर्ती लहानपण कीर्तिमान किती उचापात्या करते बघा. बघा पप्पा आला बघ. आणि इकडं सगळी आता प्रसादाची तयारी केलेली आहे. दही आहे, दूध आहे, सुंटावडा आहे आणि फळं आहेत. इकडं फुलं आहेत. हा आहे मांड जो की मगाशी दिदीने तयारी केला आहे. हा श्रीकृष्णाचा पाळणा. झालं काय एकदा कल्याणी चालू आहे. एकदा कल्याणी घेतली ना तिथे गळ्याला लावते नाही लावते उचलते बस बाबू शांत कशा टिक्क्या लावते. बापाने आशीर्वाद पण दिला. असू दे ठेव दुसरं घे. जन्माले बाळा सोन्याचा देते डाळ. जन्माला कौसाचा जन्माला कौसाचा डाळ. जो बाळा जो जो रे जो. आशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. सुंदर मस्तकी बाळा. स्वामी शंकरा आरती वाळू आरती वाळू जय देव जय देव. पार्वती सुनाचा माळा. ऐसा शंकर शोभे वनमाळा. जय देव जय देव. तर सगळा कार्यक्रम करून झालेला आहे आणि नंतर निघालेलं घरी. पाऊस पण चालू झाला आहे. उद्या दहीहंडी म्हटल्यावरती पाऊस दरवर्षी असतोच. तर यावर्षी आमची पहिली श्रीकृष्णांचा जन्म का होता मुंबईतला. आता उद्या दहीहंडी आहे. तर दादा गेले आता त्या दोघींनी सोडायला. टाईम पण भरपूर झाला आणि मी आता चालत जातो.